गृहिणींना शक्यतो वांग्याचा त्रास असतो. हे सगळं वाढल्यानंतर थोडा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतं. गॅसच्या समोर जर तुम्ही खूप काम करत असाल, हीट, दाह, उष्णतेनं ॲक्चुअली वांग येतं. अनुवंशिकतेनं वांग येतं आणि ऑफकोर्स डायरेक्ट सनलाईटनं, सूर्यकिरणांनी सुद्धा वांग येतो. बेसिक गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे हीट प्रोटेक्शनसाठी सनस्क्रीन लावायचे. मग आता सुरुवात काय करायची? छानसं फेस वॉश घ्यायचं. सेराव्हीचं चांगलं आहे, पिलग्रिमचं चांगलं आहे, सेटाफिलचं चांगलं आहे. आता इंडियन मार्केटमध्ये भरपूर सुंदर सुंदर फेस वॉश आलेत. स्वतःच्या त्वचेच्या पोतप्रमाणे, प्रकाराप्रमाणे ड्राय, कॉम्बिनेशन, मच्युअर, सेन्सिटिव्ह, ऑइली, ॲक्ने प्रोन नक्की कोणते त्वचेचा प्रकार आपला आहे तो ओळखायचा. त्याच्याप्रमाणे फेस वॉश. काही अति सिरम बिरम तुम्हाला नाही लावता तरी चालेल. माझ्या मते हॅल्युरॉनिक, नायसिनामाइड आणि व्हिटॅमिन सी यापैकी कुठलेही एकच घ्यायचं आणि त्याला स्टिक करायचं. नाही वाटलं सिरम मधलं नाही लावलं चालेल. सुंदर मॉइश्चरायझर आपल्याला सूट होणार परत स्किन टाईप प्रमाणे. आणि तिसरं थोडंसं सनस्क्रीन, थोडंसं. 3च गोष्टी करायच्यात. रात्रीचं एक नाईट केअर रुटीन ठेवायचं छान मस्त. रात्रीच्या वेळेला डबल क्लिन्झिंग कशानं करायचं? क्लिन्झिंग बाम किंवा किंवा मायसेलर वॉटर न स्वच्छ सनस्क्रीन सुद्धा काढायचं असतं. फेस वॉश लावायचा. याला डबल क्लिन्झिंग म्हणतात. मग काय करू शकता? डायरेक्ट सुंदर मॉइश्चरायझर लावा. आता रिच, थिक, क्रीमी, थोडंसं ऑइली सुद्धा मॉइश्चरायझर चालेल, कारण आता रात्रीचं आपल्याला झोपायचंय. एसीमध्ये झोपत असाल तर थोडंसं तेलकट मॉइश्चरायझर लावलं तरी चालेल आणि थिक छान भरपूर हायड्रेटिंग. कारण एसीमध्ये त्वचा ड्राय होते. त्याच्यावरती एक कामिंग बाम येतो ला रोशे पोसेचा. इथे मी तुम्हाला दाखवते. झोपून जायचं. काही करायचं नाही वेगळं.